डोकेदुखीला सर सायंटिफिक भाषेत कसं डिफाईन कराल? कारण की डोकेदुखी म्हणजे मेंदूचं दुखणं. तो दुखणं इज नॉट समथिंग वाईट. दुखणं हे तुमचे बॉडीचं डेंजर सिग्नल आहे. पेन हे बॉडीचं स्मोक डिटेक्टर सारखं आहे. ज्याला मायग्रेन नाही आहे आणि ज्याला मायग्रेन आहे. जसं तुम्ही म्हणाले मेंदूची ठेवण आहे. सगळ्या दोघांच्या मेंदूमध्ये मग काय फरक असतो? तो ज्यांना मायग्रेन आहे, हां. त्यांचा मेंदू थोडा जास्त सेन्सिटिव्ह असतो. त्यांच्या मेंदूला सगळं रुटीन तसंच आवडतं. जर जास्त गरम झालं तरी डोकं दुखेल, थंड झालं तरी डोकं दुखेल, जेवण नाही केलं तरी दुखेल, जास्त खाल्लं तरी दुखेल, कमी झोपलं तरी दुखेल, काही जण जास्त झोपले तरी डोकं दुखतं. सो त्यांना सगळं एक लेवलला त्यांच्या ब्रेनला आवडतं. ब्लड प्रेशरचं एक सिम्प्टम्स ना डोकेदुखी आहे असं सांगतात. काय डोकेदुखी आणि ब्लड प्रेशर यांचा काय संबंध? तिथे पण मायग्रेनचा काय संबंध आहे? ॲक्च्युअल नुसतं ब्लड प्रेशरमुळे डोकं दुखणं खूप हाय बीपी झालं हं, तरच दुखतं. हं, पण जे नॉर्मल आपण जे बीपी बघतो 160-100 किंवा असं, हं. ते कारण नाहीये ह्याचं. ते म्हणजे मायग्रेनमुळे तात्पुरतं तुमचं बीपी वाढलं. मायग्रेन हा माझ्या मते मेंदूचा आणि मनाचा, कारण दोन्ही एकच आहेत, त्याचा आजार आहे. सो तुम्ही तुमचं मन जर रिलॅक्स राहिलं, तुम्ही जर शांत आणि इफ यू आर सुखी असाल तर मायग्रेन वाढणार नाही किंवा होणार नाही.